2 अक्टूबर को हम सब पणजी गए थे। पहले सिनेमाघर गए, फिर पावभाजी खाई, फिर मंदिर गए। आता हा सीन पाहिला की तो आठवतो चित्रपट दृश्यम, ज्यामुळे साळगावकर कुटुंब आरोपांमधून वाचलं होतं। पण खऱ्या आयुष्यात मात्र अवघ्या 30 रुपयांच्या पावभाजीमुळे 3 कोटींचा चोर पोलिसांना सापडलाय। त्याचं झालं असं की कर्नाटकातील कलबुर्गी इथं दिवसा ढवळ्या एक मोठा दरोडा पडला। 11 जुलै रोजी 4 मुखवटा घातलेल्या माणसांनी एका दागिन्यांच्या दुकानात घुसखोरी केली। मालकाला बांधून ठेवलं आणि दुकानातून 3 किलो सोनं, चांदी आणि काही रोकड चोरून ते फरार झाले। तपास सुरू झाला आणि पोलिसांनी सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर एक भक्कम क्लू मिळाला। चोरीच्या अगदी काही तासापूर्वीच त्या 4 चोरांनी एका हॉटेलात पावभाजी खाल्ली आणि चूक तिथेच झाली। पावभाजीचं पेमेंट ऑनलाईन पद्धतीने फोन पे द्वारा करण्यात आलं आणि मग पोलिसांना क्लू मिळाला, त्यातून चोराचा नंबर मिळाला आणि त्यातून तो ट्रेस करण्यात आला। चोराची माहिती मिळाली, मात्र चोरांनी चोरीनंतर वेगवेगळ्या 4 ठिकाणी आपल्या वाटा पकडल्या होत्या। पोलिसांनी आपल्या पद्धतीने तपास केला आणि चोरांना पकडलं। हे सगळं सोनं देखील जप्त केलं। पण 3 कोटींची ही चोरी अवघ्या 30 रुपयाच्या पावभाजीनं समोर आल्याने चर्चा होतीये।